नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। मला ठाऊक आहे की आता तुम्ही सीईटीची परीक्षा दिली आहे आणि सीईटीची परीक्षा दिल्यानंतर आता तुम्ही सगळेच विद्यार्थी वेट करताय आन्सर कीचा आणि वेट करताय एक बेस्ट रिझल्टचा। ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांची परीक्षा खूप चांगली गेली असेल आणि बऱ्याच विद्यार्थी असे असतील त्यांची परीक्षा खूप चांगली नसेल गेली। ठीक आहे, मग आपल्याकडे काय सीईटी एकच ऑप्शन आहे का बाळांनो? बाकीचे पण खूप कॉलेजेस ऑप्शन्स आहेत। ठीक आहे, आणि बाकीचे जे बेस्ट ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे त्यांच्यापैकीच मी आज तुम्हाला एक कॉलेज बद्दल बोलणार आहे। हे असं कॉलेज आहे जे तुम्हाला सीईटी मधून जे कॉलेजेस भेटतात बाळांनो त्याहून चांगलं कॉलेज तुम्ही कन्सिडर करू शकता। त्या कॉलेज बद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती सांगेल, एंट्रन्स एक्झाम, स्कॉलरशिप, प्लेसमेंट वगैरे सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत। फक्त माझी विनंती आहे तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा। आता सीईटी झाली आणि आता प्रत्येक मुलाच्या डोक्यात हा प्रश्न आहे की आता कोणत्या कॉलेजमध्ये जायचंय आपल्याला। ठीक आहे, पण आता सीईटीच्या रिझल्टची वाट पाहत बसणं आणि त्यानंतर कॉलेज फाइंड करणं हा चांगला अप्रोच आहे का? नाही बाळांनो, जो बेस्ट विद्यार्थी असतो तो काय करतो, आतापासूनच एक्सप्लोरेशनला लागून जातो। सीईटीचा रिझल्ट येईल त्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी करणार, खूप लेट होऊन जाणार बाळांनो, बऱ्याच कॉलेजेस फुल पण होऊन जातात। ठीक आहे, असं असतं ना बाळांनो, एक पेक्षा अनेक ऑप्शन चांगले ना बाळांनो, है ना? तुमच्याकडे जर ऑप्शन राहिले तर तुम्ही चूज करू शकता। मग ते ऑप्शन क्रिएट करण्याचं काम कोण करेल? तुम्हालाच करायचंय। आतापासून कॉलेज शोधायचंय। तर बाळांनो, एक एक्झाम आहे पॅट म्हणून, PAT, पोलराइज ऍडमिशन टेस्ट। ठीक आहे, ही अशी एक्झाम आहे बाळांनो, याच्यासाठी ना तुम्हाला जेईचा स्कोर लागतो ना सीईटीचा स्कोर लागतो। ठीक आहे, 45 मिनिटची टेस्ट आहे, फक्त बेसिक मॅथ्स वरती आणि लॉजिकल रिझनिंग वरती ही टेस्ट असेल। ठीक, तुम्हाला काय करायचंय, टेस्टला क्लिअर करायचंय। ठीक आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि झालं तुमचं डन, ऍडमिशन डन। सिंपल प्रोसेस आहे। पर्सेंटाइल फिल्टरिंग वगैरे या सगळ्या गोष्टी इथं नाहीत बाळांनो। जो विद्यार्थी योग्य आहे, जो विद्यार्थी इलिजिबल आहे, जो विद्यार्थी प्रॉपर त्याची बाय चान्स सीईटीची एक्झाम जर खराब गेली असेल आणि जर त्याला दुसरा चान्स द्यायचा असेल ती पॅटची एक्झाम देऊन तो या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो, है ना? आणि ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन भेटतं पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी। ठीक आहे, दिस इज द मोस्ट एक्साइटिंग न्यू एज टेक स्कूल। आणि बाळांनो, पोलराइज हे नॉर्मल कॉलेजांसारखं कॉलेज नाही आहे। ठीक आहे, हे एक न्यू एज टेक स्कूल आहे। ठीक आहे, ज्याच्यात तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, EVS हे सब्जेक्ट नाही शिकवणार, जे ट्रॅडिशनल कॉलेजेसमध्ये शिकवताय ज्यांचा काहीच यूज होत नाही बाळांनो, ते सब्जेक्ट इथं नाही शिकवणार। इथं तुम्हाला पहिल्या दिवसापासून तुम्ही शिकणार मन स्टॅक, GitHub अँड व्हर्जन कंट्रोल। ठीक आहे, डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम, त्यानंतर जावा, क्लाउड डिप्लॉयमेंट, AI, ML अशा खूप साऱ्या न्यू एज स्किल तुम्ही शिकणार आहेत बाळांनो। पहिल्या दिवसापासून तुम्ही कोडिंग एन्व्हायरमेंट मध्ये निघून जातात। ठीक आहे, आणि तिथं एक रूल आहे, जेव्हा तुम्ही 5000 कोडिंग आवर्स कंप्लीट करतात तेव्हाच तुम्हाला डिग्री भेटते, म्हणजे तुम्ही एक परफेक्ट कोडर बनून जातात बाळांनो। कारण बाळांनो, इंडस्ट्रीमध्ये कोडिंगच लागतं रे बाळांनो, आणि जे लागतं तेच शिकवा ना मग, आणि हे तेच करताय। मेन डिफरन्स सांगू बाळांनो तुम्हाला काही, इथे आहे ना तुम्हाला एक्झाम पास करण्यासाठी नाही शिकवत। ठीक आहे, इथे तुम्हाला ट्रेन केलं जातं एक रिअल टाइम ऍप्लिकेशन किंवा रिअल टाइम प्रोडक्ट बनवण्यासाठी, आणि इथे तुम्हाला डेडिकेटेड सक्सेस बडी पण भेटतो। ठीक आहे, म्हणून यांची बॅच साईज खूप स्मॉल असते। ठीक आहे, आणि त्यातला त्यात फर्स्ट सेमिस्टर पासून तुम्ही रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट वरती काम करतात बाळांनो। ठीक आहे, रिअल ऍप्लिकेशन वरती तुम्ही काम करतात, आणि यांचा खूप स्पेशल एक रोड मॅप आहे बाळांनो, त्याचं नाव आहे SGDL। ठीक आहे, म्हणजे सीड, ग्रो, डिस्ट्रप्ट, लॉन्च। एक स्टार्टअप सारखं एन्व्हायरमेंट आहे बाळांनो, है ना? म्हणजे पूर्ण तुमची एक जर्नी कव्हर होते याच्यात, पूर्ण रोड मॅप आहे हा तुमचा। ठीक आहे, फ्रॉम झिरो टू डिरेक्ट एक बेस्ट कंपनीमध्ये जाण्यासाठी। आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही इतकं बोलताय, यांच्या रिझल्ट बद्दल पण बोला। रिझल्ट बद्दल बोलायचं झालं तर फर्स्ट इयर मध्येच यांच्या एका स्टुडंटने गुगल समर ऑफ कोड क्रॅक केलेला आहे। ठीक आहे, तुम्ही एकदा सर्च करा गुगल वरती, है ना, गुगल समर ऑफ कोड बद्दल, मग तुम्हाला समजेल। मोठ्या मोठ्या इंटर्नशिप मध्ये सिलेक्शन झालेलं आहे विद्यार्थ्यांचं, जसं की तुमचं झालं समर ऑफ बिटकॉइन अँड LFX, सगळ्या ग्लोबल लेवल इंटर्नशिप आहेत बाळांनो। ठीक आहे, भारतातून फक्त 300 विद्यार्थी सिलेक्ट होतात आणि यांच्या पहिल्याच वर्षी सिलेक्शन झाले। ठीक आहे, आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, फर्स्ट इयरचे सगळ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप लागलेली आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना। ही खरंच शॉकिंग गोष्ट आहे। सगळ्यात मोठा प्रश्न येतो, हे सगळं शक्य कसं झालं? हे सगळं शक्य झालंय बाळांनो फाउंडर्समुळे आणि फॅकल्टीजमुळे। ठीक आहे, यांचे जे फाउंडर्स आहेत ते खूप टेक गिक्स आहेत असं तुम्ही समजा, त्यांना माहिती आहे टेक हायरिंग काय असतं। ठीक आहे, म्हणजे इंडस्ट्रीला कशाची रिक्वायरमेंट आहे हे त्यांना माहिती होतं, म्हणून त्यांनी त्याच पद्धतीने बिल्ड केलं आणि आपण रिझल्ट्स आहेत। आणि हे जे फाउंडर्स आहेत ना पोलराइजचे, यांनी क्लास प्लस बनवलंय, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऐकलं पण असेल क्लास प्लस बद्दल। ठीक आहे, 300 इंजिनियर्स यांनी स्वतःने हायर केलेले आहेत, आणि क्लास प्लस आज इंडियाचा म्हणजे टॉप टेक स्टार्टअप आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता। म्हणजे त्यांना माहिती आहे बाळांनो की इंडस्ट्रीला काय रिक्वायरमेंट कोणत्या गोष्टीची आहे, आणि त्याच गोष्टीनुसार तुम्हाला ट्रेन करायचं, म्हणजे आपोआप रिझल्ट येतील। आणि एक स्पेशल गोष्ट सांगू बाळांनो, की इंडस्ट्रीचे ट्रेंड चेंज होत राहतात, त्यानुसारच या कॉलेजमध्ये दर 6 महिन्यांनी सिलेबस चेंज होतो।
आता जे तुमचे बाकीचे कॉलेजेस आहेत त्यांना वर्षानुवर्ष सिलेबस त्यांचा चेंज नाही होत, यांचा दर 6 महिन्यांनी चेंज होतो, कारण इंडस्ट्री ट्रेंड चेंज होतो बाळांनो. आणि इथले सगळे मेंटर ना बाळांनो रिअल प्रोडक्ट कंपनीचे आहेत, है ना, म्हणजे ते स्वतः काम केलंय त्या कंपनीजमध्ये. आणि एव्हरी वीक मध्ये बाळांनो CTO, स्टार्टअप फाउंडर्स, टेक लीडर सोबत यांचे मीटिंग्स असतात किंवा तुम्हाला एक सेशन्स असतात ज्याच्याबद्दल तुम्हाला माहित पडतं की यार इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे, कोणत्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात. बाळांनो खरं सांगतो मी, जे विद्यार्थी खरंच सिरियस असतील, ठीक आहे, कम्प्युटर सायन्स आणि AI मध्ये त्यांना करिअर करायचं असेल तर पोलराइज तुमच्यासाठी बेस्ट चॉईस आहे बाळांनो. पोलराइज मध्ये तुम्हाला 4 इयर BTech डिग्री भेटते, ठीक आहे, इन कम्प्युटर सायन्स विथ स्पेशलायझेशन इन AI ML. ठीक आहे, आता तुम्हाला ही डिग्री मेधावी स्किल युनिव्हर्सिटी द्वारा भेटते, ठीक आहे, जी अप्रूव्ड आहे, UGC अप्रूव्ड आहे, ठीक आहे, UGC मान्यता त्याला भेटलेली आहे, ठीक आहे, फुल्ली रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आहे, म्हणून तुम्हाला काही घाबरायची गरज नाही, वेल प्रूफ तुम्हाला डिग्री इथं भेटेल. आणि तुम्हाला स्कॉलरशिप पण भेटेल बाळांनो, तुमच्या पॅटच्या स्कोरच्या बेसिसवरती किंवा तुमच्या JEEच्या स्कोरच्या बेसिसवरती किंवा तुमच्या 12च्या पर्सेंटाईलवरती. आता सगळ्यात मेन प्रश्न, पोलराइज मध्ये कोणी अप्लाय करायचं, ठीक आहे, पोलराइज सगळ्यांसाठी नाही बाळांनो, ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना चिल करायचंय किंवा ज्या विद्यार्थ्यांना फक्त एक डिग्री पाहिजे त्यांच्यासाठी तर बिलकुल नाही. ठीक आहे, आता कोणासाठी आहे, जे विद्यार्थी सिरियस आहेत, ठीक आहे, त्यातला त्यात ज्या विद्यार्थ्यांना स्टायपेंड हवंय, पहिल्या वर्षापासून स्टायपेंड हवंय, किंवा ज्या विद्यार्थ्यांना रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स वरती काम करायचंय, ठीक आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना टॉप कंपनीज मध्ये इंटर्नशिप पाहिजे असेल किंवा जे टेक इंडस्ट्रीचे टेक लीडर्स आहेत त्यांच्यासोबत काम करायचं असेल तर तुमच्यासाठी पोलराइज आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला टाइमपास करून डिग्री घ्यायची असेल तर तुमच्यासाठी नाहीये पोलराइज. आणि माझ्या रिसर्च नुसार ना बाळांनो ही मोस्ट अंडररेटेड स्कूल आहे बाळांनो इंडियामध्ये, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. ठीक आहे, इथं जायला तुम्हाला CETचा स्कोर लागणार नाही, JEE ऍडव्हान्स नाही द्यावी लागणार आहे तुम्हाला, फक्त तुम्हाला पॅट एक्झाम द्यावी लागणार आहे. थोडंसं तुमच्यामध्ये मोटिवेशन पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, ठीक आहे, त्यातल्या त्यात तुम्हाला बेसिक मॅथ्स आणि लॉजिकल तुम्हाला थोडंफार जमायला पाहिजे. आरामात तुमची एक्झाम क्रॅक होईल, इंटरव्ह्यू द्यायचा आणि तुमचं सिलेक्शन होऊन जाईल बाळांनो, पण तुम्हाला सिरियस व्हावं लागेल. आता मेन गोष्टवरती बोलूया, आता तुम्हाला अप्लाय कसं करायचंय. तुम्हाला लिंक व्हिजिट करायची आहे, ठीक आहे, लिंकचं नाव आहे polarizedcampus.com. ठीक आहे, या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला पॅट एक्झामसाठी रजिस्टर करायचंय बाळांनो. पॅट एक्झामसाठी रजिस्टर करण्यासाठी पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप ऑप्शन चेकआउट करायचे, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे बाळांनो, माझं असं म्हणणं आहे ना, एवढे महिने तुम्ही प्रिपरेशन केली ना कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची, तर एक टेस्ट देऊन द्या ना बाळांनो, तुमच्याच फ्युचरसाठी प्लीज ही टेस्ट देऊन द्या तुम्ही, है ना. आणि कोणाला काही माहित नाही बाळांनो, ठीक आहे, हा तुमचा बॅकअप प्लॅन नाही, हा तुमचा मेन प्लॅन बनू शकतो. ठीक आहे, म्हणून नक्कीच रजिस्टर करा बाळांनो. ठीक आहे, आणि थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि मी पूर्ण माझा प्रयत्न केलाय सगळ्या गोष्टी कव्हर अप करण्याचा. जेवढं मी रिसर्च केलं सगळं तुमच्या समोर ठेवणं, डिसिजन शेवटी तुमच्या हातात आहे. ठीक आहे, पण माझं जेवढं सांगणं होतं मी तुम्हाला सांगितलं. आणि भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. नंतरचा व्हिडिओ अजून इंटरेस्टिंग आपण आणू, नवीन गोष्टींबद्दल मी तुम्हाला माहिती सांगत राहील. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू. सबस्क्राईब केलं ना चॅनलला नक्कीच करा.